सन 2025 हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750व्या जयंतीचं वर्ष आहे। या निमित्तानं संत ज्ञानेश्वर माऊलींचा पसायदानाच्या माध्यमातून दिलेला विचार राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये एकाच वेळी पोहोचावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार येत्या 14 ऑगस्टला राज्यातील प्रत्येक शाळेत पसायदानाचे पठण करण्यात यावं असे आदेश शालेय शिक्षण विभागानं शाळांना दिले आहेत। शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून हे आदेश राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद, संस्थात्मक शाळांना कळवण्यात आलेत। 15 ऑगस्टला गोकुळाष्टमीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची 750वी जयंती आहे। या दिवशी 15 ऑगस्ट निमित्त झेंडावंदन प्रभात फेरीचे कार्यक्रम शाळांमध्ये असल्यानं पसायदान पठणाचा कार्यक्रम 14 ऑगस्टला घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश आहेत। हे आदेश प्राप्त होताच राज्यातील शाळांनी 15 ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या तयारीबरोबर सामूहिक पसायदान पठणाची जोरदार तयारी शाळांमध्ये सुरू केली आहे। काही शाळांनी या संदर्भात आम्हाला अद्याप आदेश प्राप्त नाहीत, पण आदेश प्राप्त होताच शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन केले जाईल असं सांगितलंय। तर बहुतांशी शाळा संस्थापकांनी आम्ही आमच्या शाळेत नियमित पसायदान, मानाचे श्लोक, संस्कृतीशी निगडीत मुलांवर संस्कार करणाऱ्या प्रार्थना, राष्ट्रभक्तीपर गीतांचे सामुदायिक पठण करत असतो असं सांगितलंय। शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आम्ही 14 ऑगस्टला हा कार्यक्रम घेऊ असं सांगण्यात आलंय।